नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण तिळाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहे. झटपट होणारी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. या ठिकाणी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, चिरून घेतलेला आहे. 1 वाटी तीळ पण घेतलेले आहे. कढई गरम करण्यासाठी ठेवून दिलेले आहे. त्याच्यामध्ये आपण हे तीळ घालून भाजून घेणार आहे छान. तुम्हाला गोडीचं प्रमाण थोडंसं कमी करायचं असेल तर तुम्ही थोडा गूळ यातला कमी करू शकता. छान खरपूस असे तीळ भाजून घेऊया आपण. तीळ भाजून झाल्यानंतर आपण थंड करून घेणार आहे. थोडेसे तीळ बाजूला काढणार आणि थोडे तीळ मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. जाडसर असे वाटून घेणार आहे आपण. चिरलेला गूळ डब्यामध्ये घालून झाकण घालून वरतून मी शिट्टी काढून घेणार आहे कुकरची. 2-3 शिट्ट्या करायच्या कुकरला. त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. गूळ असाच नाही ठेवायचा, नाहीतर त्याच्यामध्ये पाणी जाईल वाफायचं. म्हणून कुकरमध्ये थोडंसं खाली पाणी घालून घेणार आहे आपण. याच्यावर एक डिश झाकून ठेवून देऊया आपण आणि मग कुकरला शिट्ट्या करून घेऊया. याच्या कुकरमध्ये मी हा डब्बा ठेवून दिलेला आहे. त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे कुकरमध्ये खाली. गुळामध्ये नाही घातलेलं. गूळ तसाच फक्त चिरून ठेवलेला आहे. त्याच्यावर झाकणी घालून घेऊया आणि मग आपण 3 शिट्ट्या करून घेणार आहे याला. आता आपण झाकण लावून गॅसवर ठेवून देऊया. थोडा वेळ आपण तीळ असे छान भाजून घेतलेले आहेत. जास्त पण नाही भाजायचे तीळ, नाही तर मग कडवट होतात ते. म्हणून आपण छान असे खरपूस झाल्यासारखे वाटले, थोडा वास वगैरे येऊ लागला की आपण याला बंद करून घेऊया, थंड करून घेऊया. आपण गॅस बंद करूया आता. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत मी तीळ मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत. थोडे जाडसरच वाटून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर थोडेसे तीळ मी असे साईडला काढलेले आहेत. आता आपला गूळ वितळल्यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया आपण आणि त्याच्यानंतर मग आपण याचे लाडू तयार करून घेऊया. गूळ आपला छान वितळलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता मी या वाटलेल्या तिळामध्ये छान मिक्स करून घेणार आहे. मग आपण त्याचे लाडू तयार करून घेऊया. गूळ असा चमच्याच्या साह्याने किंवा उलटण्याच्या साह्याने छान ढवळून घ्या. एकत्र एकजीव असा करून घ्या. बघा किती छान असा पातळ झालेला आहे. आता पाक करायची पण गरज नाही आहे आपल्याला. आपण हे आता तिळामध्ये ओतून घेऊया. छान एकजीव करून घेतलेला आहे मी. साधारण 4 शिट्ट्या केलेल्या आहेत मी याला. तेव्हा हा असा वितळलेला आहे गूळ आपला. चला आता ओतून घेऊया आपण याला. गूळ मी तिळामध्ये छान मिक्स करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याचे छोटे छोटे लाडू तयार करून घेणार आहे. चिकट जास्ती वाटलं तुम्हाला तर थोडासा तुपाचा हात घेऊन तुम्ही छोटे छोटे लाडू तयार करून घेऊ शकता. तिळाचे लाडू छोटे छोटेच बनवतात, कारण तीळ खूप उष्ण असतात. म्हणून छोटे छोटे आपण लाडू याचे तयार करून घेणार आहे. एक वाटी तीळ आणि 1 वाटी गुळापासून हे एवढे तिळगुळाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत. बिना पाकाचे गूळ वितळवून आपण हे सोप्या पद्धतीने तिळगुळाचे लाडू बनवले आहेत. तर तुम्हीही मकर संक्रांतीसाठी हे तिळगुळाचे लाडू घरच्या घरीच बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.
मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.